तर कसं काय पब्लिक आज आमच्या मामाच्या पोरगीचं हळद आहे. तुम्ही बघू शकता फॉल फॅमिली आम्ही कशी फुल एन्जॉयमेंट केलं आहे. भावना आजच्या लोकांनी एवढं म्हणजे एवढं तुम्हाला मजा येणार की नाही काय सांगू नका. व्हिडिओ माझा पूर्ण आजच्या लोकमध्ये खूप इंटरेस्ट असा ब्लॉग होणार आहे. चला तर आपण पुढच्या वेळेला मंडळी माझं जे जुनं व्ह्युअर्स आहे जुनं सबस्क्रायबरला माहिती आहे की माझं जे जुनं आयडिया होता आयडिया हॅक झाला आहे. आता मी नवीन यूट्यूब चॅनल उघडले. सर्वांनी प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि असं छानशा ब्लॉग तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि झालं असं की सकाळी उठलो मी नेहमीप्रमाणे आज घरात पाहुणे झाले होते आणि त्याचा सोमवार होता. सोमवार माझ्या सुट्टीचा असतो त्यामुळे जरा बाहेर आलतो जरा चिकन वगैरे घ्यायला. इथे मग अभिदा भेटला. अभिदा म्हणले मला सुद्धा व्हिडिओमध्ये घे. मग व्हिडिओमध्ये घेतलं आणि इथे चिकन चांगलं मिळते भावानं. कोल्हापूर गाव नाका इथे चिकन मल्हार चिकन शॉप म्हणून आहे जिथे चांगलं ताजे चिकन मिळतो आणि हॉटेलचा ऑर्डर त्यांनी स्वीकार करतात. त्यानंतर मी दुपारी आवरून गेलो मामाच्या घराकडे आणि गाडीचा अजिबात जागा नव्हतं. घुसून घुसून कसं तरी बसलं आणि आपल्या स्विफ्ट गाडी होता फोल्डरमध्ये. त्यानंतर मामाच्या घरी पोचलो. काही वेळात मामाच्या घरी पोचल्याने सगळं पाहुणे जमले होते इथे आणि आमचं जे साखरपुडा कार्यक्रम होता बहिणीचा अंजलीचा साखरपुडा झाला आणि संध्याकाळी हळद होता. मग हळदीला पण संध्याकाळी यायचं आहे ना त्यामुळे जरा आपण जास्त काही आवरलं नाही आणि उन्हाचा तडाखा एवढा वाढला आहे कोल्हापुरात काय सांगू नका. त्यानंतर साखरपुड्याचा जो कार्यक्रम तो संपन्न झाला सगळ्या पाहुण्यांच्यामध्ये. त्यानंतर इथनं मला घरी पण जायचं होतं. घरी जाऊन मला मेडिकलमध्ये जाऊन औषध बी आणायचं होतं. मग ते औषध घेऊन येऊन परत मग संध्याकाळी मी कसं बस इथनं बाहेर पडलो कार्यक्रमातून आणि संध्याकाळी घराकडे आलो. 5 वाजता तरी पण ऊन एवढं होतं की नाही कोल्हापुरात काय सांगू नका. 40 डिग्री तापमान गेले. म्हणून तुम्ही पण काळजी घ्या. सध्या खूप कोल्हापुरात ऊन वाढत आहे किंवा तुमच्या महाराष्ट्रात कुठेही तुम्ही राहत असाल तर तुम्ही काळजी घ्या. कारण की उन्हामध्ये विनाकारण बाहेर पडू नका. त्यानंतर संध्याकाळी मी गेलेलो आपल्या शॉपमध्ये कपडे वगैरे घेतलं. मी नवीन नवीन कपडे घेतलं आणि मग नाश्ता करून आलो मी इथे हळदीच्या कार्यक्रमात. मग संध्याकाळी आमच्या हळदीच्या कार्यक्रमात मग आमची मम्मी काकी मावशी सगळेजण फॅमिली आलेले होते इथे आणि फोटो काढणं इकडं तिकडं जरा झालं आणि ब्लॉग पण शूट वगैरे केला. त्यानंतर मग आधी नवरदेवाला हळद लावला जातो आमच्यामध्ये. तर नवरदेवाला आधी हळद लावला. त्याचा उष्टा हळद मग त्या पोरीला लावलं जातं असं म्हणतात. तर त्यानंतर मला हळद लावलं. मग त्यानंतर गेलो आमच्या बहिणीच्या घराकडे. इथं फोटो शूटिंग सुरू होतं आणि हळद शक्यतो 7ला सुरू व्हायला पाहिजे होतं पण खूपच वेळ झाला. 10 वाजता हळद सुरू झालं आणि सगळेजण कार्यक्रम सगळ्या फॅमिली मी एकत्र आलो. खूप मजा वाटलं. काय पण सांगा हळद म्हणल्यावर धनकाच असतोय बघा. मग सगळी आम्ही नाचलो आणि माझ्या पाय सगळी चोळून टाकलेत पोरं. पोरं काय ऐकणार होतं हळद म्हणल्यावर मग एकामेकाच्या अंगात पाणी उडव ढक्कल याच्यामध्ये कर इथं कर. खूप दंगामस्ती झालं. रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही मित्र हळद खेळत होतो. सगळे मित्रांनी जमलो होतो कॉलेजमधले मित्र वगैरे. आणि मग उद्या काय लग्न आहे. उद्याचा व्लॉग मी माझ्या यूट्यूब पेजला मी अपलोड करणारच आहे. तो व्हिडिओ बघायला तुम्ही नक्की विसरू नका. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. त्यानंतर मी 12 वाजता जेवलो इथे. त्यानंतर मग तिथून घराकडे निघालो. भावानं व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मिनी व्लॉग पण मी आपल्या पेजवर टाकलेला आहे ते पण बघू शकता.